ऋतुजाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नागपंचमी विशेष कोकणाचा एक पदार्थ बघणार आहोत। तर हे कोकणातली वैशिष्ट्य पदार्थ आहे। तर आज आपण खांडोळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी कुठले साहित्य लागते हे मी तुम्हाला आधी दाखवते। तर तुम्ही हा पदार्थ काकडी वापरून देखील करू शकता किंवा इथे मी काकडीचा वापर न करता हा पदार्थ बनवणार आहे। तर खांडोळीसाठी कुठले साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी साधारण इथे लागणार आहे आपल्याला 1 वाटी तांदळाचा रवा आहे। तर हा रवा तर इथे मी 1 वाटी तांदळाचा रवा काढून घेतलेला आहे। त्यासोबतच आपल्याला 1 आणि 1/4 कप इथे मी घेतलाय गूळ। त्याच्यानंतर लागेल पाऊण वाटी तूप लागेल, 1 वाटी नारळाचा चव लागणार आहे, जायफळ इथे 2 वाट्या तांदूळ, स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे 4 ते 5 वेळेस पाण्याने मी जे तांदूळ आहे तर ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ते तुम्ही बघू शकता, अगदी स्वच्छ आपल्याला ही तांदूळ धुवून घ्यायचे। तर 2 वाट्या तांदूळ जे आहे तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। याला आता आपण सुकट ठेवूया। तर इथे मी एक कपडा घेतलेला आहे, स्वच्छ कपडा तुम्हाला घ्यायचा इथे, त्यावरती हे तांदूळ व्यवस्थित पसरून साधारण हवेमध्ये, उन्हामध्ये तुम्हाला सुकवायचे नाही आहे, सावलीतच तुम्हाला हवेमध्ये हे तांदूळ व्यवस्थित पूर्ण 1 ते 2 दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचे। कारण आपल्याला याचा रवा काढायचा आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला पातळ असे पसरवून सुकवून घ्यायचे आहे। तर इथे मी व्यवस्थित पसरवून घेतलेले आहे। साधारण 1 ते 2 दिवस आपल्याला याला सुकून द्यायचं आहे। व्यवस्थित सुकले की आपल्याला याचा रवा काढायचा आहे। तर इथे साधारण 1 दिवसभर आपण जे हे तांदूळ आहेत व्यवस्थित सुकून घेतलेले आहे। आता इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात आपल्याला हे व्यवस्थित फुलेपर्यंत गरम करून घ्यायचे, व्यवस्थित फ्राय करायचे। जोवर हे व्यवस्थित भाजले जात नाही आणि फुलत नाही त्यानंतर आपल्याला याचा रवा काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, छान असं मी फुलेपर्यंत इथे तांदूळ भाजून घेतलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाले की याचा मिक्सरला जाडसर रवा काढून घ्यायचा आहे। रवा काढल्यानंतर व्यवस्थित तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे जे जाडसर कण असतील तर ते यात राहणार नाही। तर इथे मी मिक्सरला लावून याचा व्यवस्थित रवा काढून घेतलेला आहे। तर खूप जास्ती जाड किंवा खूप जास्ती पातळ आपल्याला करायचं नाही आहे, रवा आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। यातला आता मी 1 वाटी काढून घेते। मी 1 वाटी तांदळाचा रवा काढून घेतलेला आहे। त्यासोबतच आपल्याला 1 आणि 1/4 कप इथे मी घेतलाय गूळ। त्याच्यानंतर लागेल पाऊण वाटी तूप लागेल, 1 वाटी नारळाचा चव लागणार आहे, जायफळ वेलची पूड आहे, थोडे बदामाचे काप आहे आणि आपल्याला लागणार आहे 3 वाट्या पाणी। तर वळूया कृतीकडे। तर इथे एका कढईमध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। तर ह्या वाटीचं मी प्रमाण घेते। तीन वाट्या पाणी घालून झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे। उरलेला तुपाचा भाग आपण नंतर घालणार आहोत। त्यासोबतच जो आपला 1 आणि 1/4 वाटी जो गूळ आहे तो आपल्याला यात घालायचा। 1/4 कप मी इथे घातलेला आहे, अजून 1 वाटी आपल्याला यात घालायचं। गूळ घालून झाला की त्यामध्ये आपल्याला जायफळ वेलची पूड आणि बदामाचे काप घालायचे। आता यात आपल्याला 1 वाटी नारळाचा चव घालायचा आहे, ओल्या नारळाचा। व्यवस्थित मिक्स करायचं।
आणि गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत किंवा त्याचा पाक होईपर्यंत आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया। आता इथे मी दुसरं भांडं गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे। साधारण 3 चमचे मी तूप यात घातलेलं आहे। काही तूप मी एका भांड्याला हळदीचे पानं ठेवून ग्रीस करून घेतलेलं आहे। ते इथे व्यवस्थित जे आपलं तूप आहे तर ते गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता 1 वाटी तांदळाचा रवा घालायचा आहे। आपण ऑलरेडी तांदूळ भाजून बनवलेला आहे, त्यामुळे साधारण 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। खूप जास्ती आपल्याला याला परतवून घ्यायचं नाही आहे, हलकासा 2 ते 3 मिनिटं। याची फ्लेम जी आहे ती बंद करायची। याच्यातला जो गूळ आहे तो व्यवस्थित वितळलेला आहे, तर चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं, मिक्स करून घ्यायचं। तर गॅसची जी फ्लेम आहे तर ती आपल्याला लो टू मीडियमला ठेवायची आहे आणि आपलं बनवलेलं किंवा जे परतवून घेतलेलं जे सारण आहे ते थोडं थोडं करून यात घालायचं आणि हलवत जायचं। कुठल्याच प्रकारच्या गुठळी होता कामा नये। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची। इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे घालून तयार आहे। तर यात आपल्याला मी इथे येलो फूड कलर यात घालते, ऑप्शनल आहे, तुम्ही केशर घातलं तरी देखील चालेल, पण रंग छान येतो म्हणून मी इथे पिवळा रंग वापरलेला आहे। व्यवस्थित मिक्स करायचं। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हायला ठेवायची आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक साधारण 5 ते 7 मिनिटं याला व्यवस्थित वाफू द्यायचं। तर तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल की हे शिजलं आहे की नाही, तर हे हळूहळूपणे जेव्हा कढई सोडायला लागेल किंवा जे तुमचं भांडं आहे अगदी एका जागी गोळा व्हायला लागेल, जसं जसं घालून याचं तळ सुटेल तसं तसं हे शिजलं असं तुम्ही गृहीत धरू शकता। एक साधारण 2 मिनिटं आपण याला अजून ठेवूया, तोवर याचा हलकासा गोळा एकत्र होत नाही। तर यात जे आपलं उरलेलं जे तूप आहे ते यात आपल्याला घालायचं। तर इथे आपलं हे व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता की सोपा याचा गोळा बनतोय। तर इथे मी एक चौकोनी आकाराचं भांडं घेतलेलं आहे, त्यावरती मी हळदीचे पानं आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, पण हळदीच्या पानांना छान सुगंध असतो म्हणून मी इथे यात पानं घातलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि जे आपलं मिश्रण आहे ते यावरती घालायचं आहे। आपल्याला गरम असतानाच यावरती घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला प्लेन करून घ्यायचं। तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ताटामध्ये देखील हे पसरवू शकता। आणि एक साधारण 5 मिनिटांनी आपल्याला याचे काप करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ही वडी आपल्याला काढायची आहे। आता आपल्याला इथे काप पाडून घ्यायचे, पण थंड झाल्यानंतर आपल्याला ते काढायचे।
चला तर इथे मी जे खांडोळीच्या वड्या आहेत ते व्यवस्थित काढून आणि सर्व करून घेतलेल्या आहे। वरती मी ओल्या खोबऱ्याचं किस आणि वरतूनच सुकामेवा घातलेला आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत।